टिपिकल पॅटर्नच्या वेळेला तुझी मैत्री होती प्रवीण सरांसोबत? ऍक्च्युली प्रवीण सरांची मैत्री किंवा असं काही नाही, पण आम्ही खरं तर पाहायला गेलं तर एकाच गावचे, एकाच तालुक्यातले. आणि त्याची सुरुवात 2015 साली झाली, जो की देऊळबंद 1 आला होता. तर तसं पाहायला गेलं तर स्वामींचं लक्ष तेव्हापासून आहे बरं का माझ्यावरती. आता ते असतं ना की गावातला एक कोणीतरी व्यक्ती जो ह्या सगळ्या क्षेत्रात काम करतोय, तर आपल्याला इच्छा असते की बाबा चला एक खूप छान काम चालू आहे, तर मग आपण का नाही होऊ शकत, आपण पण ऍक्टर होऊ शकतो. पण ती भोळी भाबडी स्वप्न असतात त्यावेळेसची, की म्हणजे आपण त्याच्यातलं काही माहित नसतं आणि आपण जातो. म्हणजे या अगोदर मी काही नाट्यशिबिरं केली आहेत त्या अगोदर, पण ते असंच की कॉलेजच्या काळात आवड म्हणून कॉलेजच्या काळात कॉलेज करत राहिलो, कॉलेज बरोबर पार्ट टाइम जॉब आणि हे सगळं लाभ लाभ. सो ते काही फार जमलं नाही. 2015 साली जेव्हा देऊळबंद 1 आला तेव्हा असं वाटायला लागलं, घरच्यांनाही वाटायला लागलं. सो मग सरांना भेटणं किंवा या सगळ्या गोष्टी, तर मग ते तिथून खरं तर सुरुवात झाली. पण मुळशी पॅटर्नच्या वेळेस एवढं असं काही आलं नव्हतं. मग त्याच्या मागे पण एक स्टोरी आहे, सांगू का मी थोडक्यात तुला? देऊळबंद 1 आला, भेटायला गेलो. आता तसे संबंध होते, पण असे कित्येक लोक भेटायला गेलेत त्यांना किंवा येतात पण. तर सर नेहमी एकच सांगतात, किंवा मला पहिल्यांदा सरांनी हेच सांगितलं की बाबा काय करतो रे तू? म्हटलं सर काय नाही, मी जॉब करतोय आणि नुकता जॉब लागलेला खूप चांगला, जिथे की आता आपण आलो FC रोडला. एक मिनिट, आपला मेनू आला. थोडं हेल्दी डाएट आहे ना त्यामुळे, आणि सकाळी वर्कआउट पण खूप जरा जास्त हेवी झालेलं रोज वर्कआउट आहे. हो, वाव. पण हे आता की आधीपासूनच? आधीपासूनच. मधला गॅप थोडाफार रनिंग असं म्हणजे मिक्स आहे. कसं वाटलं? प्रॉपर तुपात? तूप आहे वरती? वाव. तूप आहे, हे पण तूप आहे, तुपातच केलेलं आहे प्रॉपर. कमाल यार, कोण खवळलं. तो टेस्ट आवडली ना तुला? खूप आवडली, खूप आवडली. तर मी कुठे होतो? प्रवीण सर. हा, प्रवीण सर. प्रवीण सरांना कसं विसरू शकतो मी होतो 2015 साली देऊळबंद 1. सो घरच्यांना वाटलं की नाही का, मलाही वाटलं. सरांकडे गेलो, भेट झाली. सरांनी मला चांगल्या भाषेत व्यवस्थित समजून सांगितलं की तू करतो काय? मी म्हटलं नोकरी करतो. मग नोकरी करतो तर हे काय? नाही सर मला आवडतं असं तसं. आणि असे कित्येक लोक येतात बरं का, खूप ठिकाणी असे कामं मागायला जातात. सरांनी मला सांगितलं की तू एक काम कर, तू जॉब करतोयस ना, जमलंच तर फावल्या वेळात नाटक, प्रायोगिक नाटक हे सगळं कर. केलंयस का तू? म्हटलं हा केलंय सर, पण बराच गॅप पडला कॉलेजच्या काळात, जरा थोडंसं कमी केलं मी आणि राहिलं माझ्याकडून. बरं ठीक आहे, असे मला सगळेच जण सांगतात. म्हटले की तू आता हे सुरू कर. तेव्हापासून मी जॉब करत करत नाटकाकडे, प्रायोगिक नाटक या सगळ्या गोष्टींकडे वळालो. सो मग तेव्हा लगेच मुळशी पॅटर्न मध्ये संधी मिळणं जरा थोडंसं अवघडत होतं. सो मीही ठरवलं की पहिलं काहीतरी आपण अचीव्ह करूयात. सो हे मला जाण होती, कारण मला खरंच मनापासून करायचं होतं, म्हणून मी ते सगळं केलं आणि इथपर्यंत आलो. आणि त्याच्यानंतर मग ह्या ज्या गोष्टी पुढे घडत गेल्या किंवा ज्या स्वामींनी घडवल्या त्या झाल्याच. येस. पण अतुल, देऊळबंदमुळे खरंच म्हणजे जेव्हा मी तो सिनेमा पाहिला ना, म्हणजे एक कनेक्ट जाणवला. आणि तू घराघरात पोचलास खऱ्या अर्थाने स्वामींमुळे, असं म्हणायला हरकत नाही. मला सांग ना की तुला त्याच्यानंतर किती लोकांनी भेटतात, तेव्हा तुला येऊन त्यांचं काय सांगणं असतं अदर दॅन खलनायक? देऊळबंदासाठी काय बोलतात? तुला माहितीये, तू बघितलं असशील, सरांसोबत मी जवळजवळ 50 ते 60 दिवस आम्ही प्रमोशनसाठी फिरत होतो. तर बऱ्याच ठिकाणी सर तर इंट्रो करून द्यायचेच माझे. जेव्हा लोक मला अप्रोच करायची, बोलायची ना की असाच काहीसा रोल आम्ही वाट बघत होतो तुझ्याकडून घडावा म्हणून, की ते विलन बघून बघून त्यांना असं झालं होतं की यार हे काय आहे, म्हणजे हा इतका असा नसू शकतो हा. आणि बरं मी तुझं फिजिकली पण वाटू शकतोस की तो थोडा रावडी आणि ते सगळं होतं. पण मग मला असं झालं की त्यांना असं वाटत होतं की बाबा, म्हणजे जे लोक अप्रोच व्हायचे त्यांना वाटायचं की नाही बाबा तू पॉझिटिव्ह रोल कर किंवा. तर आम्हाला वाट बघत होतो. आणि ते खरं तर हे स्वामींच्या सिनेमामध्ये सत्यात उतरलं. आणि स्वामींचीच कृपा झाली आणि त्यांनी खरंच आशीर्वाद दिले की इथून पुढचे सगळे रोल तुला असेच मिळाले. पण म्हटलं मला खरं तर पाहायला गेलं तर निगेटिव्ह रोलच आवडतो जास्त करायला. म्हणले ठीक आहे, मग खा शिव्या लोकांच्या. म्हटलं आनंद आहे ना, म्हटलं शिव्या खायला भेटतं ते आणखीन काय आहे, म्हणजे ती एक पोचपावतीच असते. आता तू बघितलं बघ टेबलवरती पण, म्हणजे ते आजोबा होते शुभ श्रावणी, म्हणजे अगदी 3 महिनेच केले असेल मी शुभ श्रावणीमध्ये. मी बघितलं, ते म्हणाले की आप्पा घाबरू नका. हो, म्हणजे त्या ताई बोलल्या त्यांना, त्या आजोबांना की आप्पा घाबरू नका, म्हणजे सो असं सगळं आहे.